28 फेब्रुवारी हा विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो आणि या विज्ञान दिनाच्या निमित्त साधून आज श्री शाळेमध्ये या प्रयोगाचं उद्घाटन ठेवण्यात आलं होतं। या सर्व प्रयोगाची पाहणी केली। जवळपास 50 प्रयोग या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेले आहेत आणि हे जे 50 प्रयोग आहेत याच्यामध्ये अनेक उदाहरणं या प्रयोगाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले आहेत। रेन हार्वेस्टिंग असेल, पोल्यूशन असेल, असे अनेक सामाजिक विषय घेऊन या प्रदर्शनामध्ये विज्ञानाच्या माध्यमातून त्याची प्रचिती सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना निश्चितच येणार आहे आणि याच्यामधून जागृती, विज्ञानाबद्दलची जागृती विद्यार्थ्यांमध्ये, जनसामान्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकणार आहे। याच्यासाठी हे विज्ञान प्रदर्शन अतिशय महत्त्वाचं आहे। मला एक या विज्ञान प्रदर्शनामध्ये चांगलं वैशिष्ट्य वाटलं की बालवाडीच्या मुलांनी सुद्धा त्यांचे प्रयोग इथे सादर केलेले आहेत आणि नुसते प्रयोग सादर केलेलेच आहेत असं नाही, तर त्या प्रयोगाचं सादरीकरणसुद्धा या मुलांनी अतिशय चांगलं केलेलं आहे। मी खरंच याच्यासाठी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा ताईंचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। या शाळेचे आपले सचिव आमचे मित्र डॉक्टर दिलीप गुंजरगे सर यांचंही खूप कौतुक करतो। तसेच शाळेतील सर्व शिक्षक यांनी अतिशय मेहनत घेऊन हे सगळे प्रयोग तयार केलेले आहेत। विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन हे प्रयोग तयार केलेले आहेत आणि चांगले कन्सेप्ट घेऊन, चांगले टायटल्स घेऊन प्रदर्शनामध्ये हे प्रयोग सगळे ठेवण्यात आलेले आहेत। खरंच सर्व टीम या कौतुकास पात्र आहे। ह्याला आम्ही कार्बन फायबरने बनवलेलं आहे, कारण की आम्ही त्याला कपट न बनवणार होतो, पण ते खूपच वजन होत होतं कपट, त्याच्यामुळे आम्ही त्याला कार्बन फायबरने बनवलं आहे। ह्याच्या या पंखांच्या इथे DC मोटर्स, 4 DC मोटर्स लागलेले आहेत आणि हे इथे खाली सेन्सर आहे त्याचं, आणि हे म्हणजे हे पण सेन्सर आहे आणि इथे कॅमेरा आहे आणि हे रोबोटनं म्हणजे हे रिमोटनं उडतो आणि हे आपल्या म्हणजे आता आर्मीज ह्या ड्रोनचाच उपयोग करून आपल्या दुश्मनांच्या इथे जाऊन सगळी माहिती काढतात आणि शेतीमध्ये फवारणी करण्यासाठी सुद्धा ड्रोनचा उपयोग होतो। काय साहित्य लागले आणि किती दिवस लागले तुला? हे बनवण्यासाठी मला 4 दिवस लागले आणि तेच मला ह्याच्यासाठी वायर्स, रिसिव्हर, ट्रान्समीटर आणि DC मोटर्स, अजून बॅटरीज एवढं लागलेलं आहे साहित्य। विज्ञानाचं जर सांगायचं म्हणलं तर मार्गदर्शन शिक्षकांचं इतकं विद्यार्थ्यांना झालेलं आहे की पालकांची त्यांना गरजच पडली नाही। एकमेकांच्या मदतीनं त्यांचा ग्रुप केला असा प्रत्येक प्रयोग तयार करण्यासाठी किंवा साहित्य गोळा करण्यासाठी शिक्षकांनी फक्त मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांनी एवढं मन लावून ते केलं की खूपच छान। लहान मुलं असो किंवा मोठे तर आता त्यांना सांगितल्यानंतर कळतंयच, पण लहानांनी मोठ्यांच्या मानानं खूप सुंदर केलेलं आहे। शिक्षक एवढे छान आहेत, मेहनती आहेत, सगळं मार्गदर्शन वगैरे खूप छान आहे। आज 28 फेब्रुवारी या विज्ञान दिनानिमित्त आम्ही आमच्या शाळेमध्ये विज्ञान प्रयोगाचं प्रदर्शन भरवलं होतं। खरं तर मला या प्रयोगाचं एक सर्वात महत्त्वाचं आमच्या या प्रकल्पाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः ड्रोन बनवला होता। प्लायवूडचं जे वापर करून त्यांनी ड्रोनचा वापर म्हणजे प्लायवूड जो होता त्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये मायक्रो कॅमेरा बसवून ड्रोनचं निर्मिती केली होती। त्याचबरोबर विशेष आकर्षण आमचं या प्रकल्पाचं ड्रोन होतं आणि त्याचनंतर रोबो पण मुलांनी केला होता। 5वी 7वीच्या इयत्ता विद्यार्थ्यांनी रोबोट बनवलेला होता। तसंच वेगवेगळे प्रकल्प याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेले होते, मग ते सोलार सिस्टीमचे असतील, परत दिवस रात्र प्रणाली हे असतील, त्याचबरोबर पाणी प्रदूषण, जलप्रदूषण म्हणजे आपण पाणी शुद्धीकरण कसं केलं पाहिजे याचंही प्रयोग त्यांनी केलेले होते। त्याचबरोबर अनेक वेगवेगळे विद्यार्थ्यांनी खूप सुंदर प्रयोग आमच्या या विज्ञान प्रयोगामध्ये केले। खरं तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं की शिक्षकांचं योगदान। शिक्षकांनी यावरती खूप मेहनत घेतलेली होती आणि या सर्वामध्ये आम्ही आमचे प्राथमिकचे मुख्याध्यापक घाटके सर असतील किंवा मी असेल यांनी वेळोवेळी मुलांना आम्ही त्या परीने मार्गदर्शन, शिक्षकांना आणि मुलांना मार्गदर्शन करून आम्ही या प्रकल्पाचं हे केलेलं आहे। खरं तर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणं,
हे खूप महत्त्वाची गरज आहे आणि काळाची गरज आहे. कारण कुठलीही संकल्पना विद्यार्थ्याला ज्यावेळेस आपण राबवून घेत असतो त्यावेळेस विद्यार्थ्यामध्ये ती चिकित्सक दृष्टिकोन आला पाहिजे आणि हे जपण्याचं काम आमच्या या श्री विद्या संकुलांनी केलेलं आहे. त्यामध्ये आमच्या शिक्षकांची खूप मेहनत आहे आणि आज वेगवेगळे प्रयोग पाहण्यासाठी इथं आमच्या शाळेचे सर्व पालकही उपस्थित आहेत. शहरामधील चांगली व्यक्तीही इथं आलेल्या आहेत आणि खूप सुंदर प्रयोगाचं मुलांनी निर्मिती बनवलेली आहे. बालवाडी ते 10वीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळं आम्ही इथे वेगवेगळे प्रयोग जसं की वाचन प्रेरणा दिन आम्ही मुलांना वेगवेगळी पुस्तकं आम्ही देतो आणि त्यातून त्यांना वाचन घडून आणतो आणि यामुळं असं होतं की विद्यार्थ्यांना अनेक वेगवेगळ्या साहित्याची ओळख होते. वेगवेगळ्या कादंबरी कथा छोट्या छोट्या गोष्टीची पुस्तकं मुलं वाचू लागलेली आहेत आणि त्यामुळं या वाचन प्रेरणा मधून पण मुलं आणखीन घडतात. मुलांना समाजातील साहित्य प्रकार कळू लागतात. त्याचबरोबर काल मराठी भाषा दिनही आम्ही साजरा केला. मराठी भाषा दिनामध्ये आम्ही लोकगीत आणि लोकओव्यांचा जास्त संग्रह केला होता जेणेकरून जात्यावरची गाणी आहेत, ओव्या आहेत यांचा मुलांनी संग्रह केला होता. मग आम्ही याच्यासाठी आमच्या मुलांना काय सांगितलं की तुमच्या घरामध्ये आजी आहेत तर आजीकडून जात्यावर गाणी म्हणत असतानाचे गीतं लिहून आणा आणि ते त्यांनी संग्रह केला. म्हणजे यामधून अनेक गीतं जी की आपण ऐकली पण नव्हती अशी अनेक ओव्याही आम्हाला तिथं भेटल्या आणि त्याचाही आम्ही संग्रह केला. तर हेही आपण उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपल्या ग्रामीण संस्कृतीबद्दल किंवा लोकसंस्कृतीबद्दल शिकू शकतो. त्याचबरोबर आम्ही क्रीडा असेल, क्रीडामध्येही आमच्या शाळेने आत्ताच कराटेमध्ये नॅशनलची मुंबईमधून ट्रॉफी आणलेली आहे. पहिला नंबर आमचा आलेला आहे तायकांदो कराटेमध्ये. त्याचबरोबर आमचे चित्रकला स्पर्धा असतात. चित्रकलेमधून पण विद्यार्थी घडतात कारण एखाद्या मुलाला कमी बोलणारी जी मुलं असतात मला असं वाटतं की चित्रकला ही खूप मुलांच्या अंतर्मनामध्ये पोहोचण्याचा एक विषय आहे. त्यामुळं आम्ही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या चित्रकलेतून म्हणजे वर्गामध्ये जाऊन त्यांना एखादा तुमच्या मनात आत्ता काय चालू आहे ते रेखाटन करा आणि मुलं बरीच बोलू लागतात. मग त्यातून आपल्याला मुलांचे हावभाव किंवा त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे हेही आपल्याला शोधता येतं. तर असे वेगवेगळे उपक्रम आम्ही या श्री संकुलामध्ये घेत असतो. आमच्या शाळेचं श्री संकुलाचं ब्रीदच आहे संस्कार, शिस्त आणि शिक्षण. संस्कार शिस्तीची जोड आम्ही शिक्षणातून घेतो आणि मला वाटतं हेच आमच्या यशाचं गमक आहे की संस्कारासोबत मुलांना जर शिस्त असेल तर ते नक्कीच विद्यार्थी शिक्षणामध्ये यशस्वी होतात खऱ्या अर्थाने. आणि म्हणूनच आज गेले सलग 16 वर्ष झालं आमच्या या श्री संकुलाचा 100% निकाल आहे. आमच्या या संकुलनामध्ये आज जे विज्ञान प्रदर्शन झालेलं आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः त्यांच्या आयडियाज काढून ते स्वतः त्यांनी बनवलेले आहेत प्रयोग आणि खूप वेगवेगळे प्रकारचे आयडियाज डिफरंट प्रकारचे आयडियाज त्यांनी दाखवलेले आहेत प्रदर्शनामध्ये. जसे की पोल्युशन असेल, वॉटर प्युरिफिकेशन असेल, नंतर इम्पोर्ट एक्सपोर्टचं जे जहाज शिपिंग असतं इंटरनॅशनल शिपिंग वेगवेगळे प्रकारचे त्यांनी प्रोजेक्ट्स मांडणी केलेली आहे. त्यासाठी मार्गदर्शन आम्हाला आमचे संस्थेचे सचिव गुंजरगे सर आणि आमच्या मुख्याध्यापिका मॅडम मनीषा मॅडम यांनी आम्हाला गायडन्स केले, विद्यार्थ्यांना गायडन्स केले. त्यांच्यातूनच हे प्रदर्शन सक्सेसफुल झालेलं. आम्ही आमच्या शाळेमध्ये श्री संकुलामध्ये टोटल 1ली ते 10वीपर्यंत 50 प्रयोग सादरीकरण केलेले आहेत. यामध्ये पूर्ण प्रदूषण असेल किंवा वॉटर पोल्युशन असेल, सॉईल पोल्युशन असेल, एअर पोल्युशन असेल, वॉटर हार्वेस्टिंगचं आहे, रोबोट्सचं आहे, परत असे भरपूर सारे प्रयोग आम्ही सादरीकरण केलेले आहेत. हे प्रयोग सादरीकरण करण्यासाठी खूप मेहनत घेतली विद्यार्थ्यांनी.